एवढा विषय झालाय मला वाटलं रडल कार्यकर्ता रडना झालाय आमचा निवांत कापून घ्यायला लागलाय केस जायच्या गावात शो मामा जन टाकला गेला मला आणि मी कसा दिसतोय मला टाकाला ज्या मामानं गोड बोलून नेलं साखऱ्या चारला आणि डायरेक्ट मला टकलं गेलं आईच्या गावात जेव मामा तर कवट्या महाकाळ शिवापुरात दाखल ये सट्टी नाही आता खाली बसल्या का नाही तर तशीच आली पाहिजे फोटो. तर राम मंडळी मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ कट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला आज कळालंच असेल की आज चिंगळू महाराजांचा आमच्या केश कर्तनीचा कार्यक्रम आहे. आज टाकलाच करून टाकायचं त्यामुळे नाराज आहे जरा बघा की शांत नाराज आहे एकदम मला मी माझी केस जुलपे उडून जाणार त्या त्याची आणि त्यासाठी खास प्रमुख आकर्षण म्हणून आपण यांना बोलवलंय. चिंगळू महाराजांचे यांचं मामा इथं आलेली आज मामाचे हस्ते कार्यक्रम आहे म्हणा नाराज आहे मला मामा कशाला मला असं करतोय टाकलो कधी करायची. तर मामाच्या हस्ते कार्यक्रम आहे आज विषय हार आहे चिंगळूचा. काय म्हणायचं चिंगळू तुला काय बोलायचं दोन शब्द. काय नाही मला काय बोलायचं नाही. तर चालतंय आवरावरी चालू आहे सगळी टाकाटक पैकी आणि काही लय का मोठं करायला नाही तेवढंच घरच्या घरी बारकं छोट आपलं घरगुती पद्धतीनं करायचं आहे. तर चालतंय इकडे निम्मा अर्धी आवरावरी कार्यकर्ता करायला लागली ती हे काय ते तिकडे कार्यकर्ता आपलं आणि तिकडे आवरावरी सगळी चालू आहे त्यांची टकाटक पैकी नियोजन आहे. तर आम्ही पण माझं आवरतो आणि सगळं आवरावरीचं कार्यक्रम करतो. आज बी ती स्टिकर वगैरे आणली ती कात्रीचं कंगवा बिंगवा ती सगळं आवरावरीचं कार्यक्रम आता थोड्या वेळात चालू करायचा आहे. तर माझा आवडतो आणि मग चालू करतो कार्यक्रम इथला. तर अशा पद्धतीने पलसात ना आम्ही छोट सामान खरेदी करून आलो. ही जरा फुलं आणली आणि फुलं आणून जरा निलेश भैयानं इकडे तिकडे फिरवून आणलं. चिंगळ्या झोपल्याला त्यामुळे चिंगळ्या काय फिरला नाही हो आणलंच नाही ना आरतीच ताट ठेवतो कुठं. तर आरतीच ताट मी आणलंच नाही बाहेरनं तर जाऊन घेऊन येतो आता आणि चला चिंगळ्या आरतीच ताट राहिलंय तेवढं घेऊन येतो जातो जाऊन विषय हार्ड कर नाही तर परत आणि दंगा चालू व्हायचा त्यापेक्षा आधीच जाऊन लवकर जाऊन आलो घेऊन येतो. हा नाही चिंगळू बाळा गाडी खायची नसती गाडी फिरवायची असते लक्षात ठेव. आज माझी केस कापून मी टकला होणार म्हणा ह्या टकला चिंगळ्या थोड्या वेळात बघायला भेटेल तुम्हाला. आणि फुलं वगैरे आणली तर म्हणजे ती आवरावरी पण करायच्या जरा किरकोळ आपली. तर अशा पद्धतीने सगळे आवरावरी आमची चालू झाल्या. मी कदा यांनी आवरून इथं टकाटकपैकी रांगोळी वगैरे काढायला चालू केलं इकडं आणि इकडं चावायला लागलाय शिंगळू शेट चावतोय बघा मामाला चावायला लागलाय. अय काय रे शिंगेश्वर पप्पा पण आवरून इथं थांबले ती आणि सध्या ह्यो सगळा पसारा आहे का ना इथला ह्यो पसारा इथल्या बाजूला लावायचा आहे. जरा लाईट लावतो म्हणजे वातावरण जरा प्रज्वलित होईल. तर हे सगळं सेटअप इथलं हलवलं इथं दोन खुर्च्या होत्या त्या तिकडे घेऊन टाकले त्या तिकडल्या खोलीत आणि हे सगळं इकडला जो बेड होता तो इकडे लावला आणि हे आता इथं लावायचं आहे. तर आवरावरी करतो. फुलं वगैरे आणली ती फुलं हे फुलं बाहेर घेणारच का आताच लावायचे तिथं होय सगळं आजच पाहिजे नव्ह का सगळं आजच पाहिजे तर आणि इथं हे आहे इथं हे आहे सगळं असंच आहे चिंगळ्याचं सगळं सामान आहे महाराज हॉलमध्ये. तर आवरावरी चालू करतो 0 मिनिटात सगळं लावून देऊन घेतो टाकाटक पैकी एकदम. तर बाबांनो अशा पद्धतीने निम्म्या अर्धी सगळी आवरावरी आमची सगळी झाली आणि इथं आवरावरी करायला लागले निकेताजी निम्म्या अर्धी सगळी आवरावरी बघा विषय हार्डे इथं पाट वगैरे ठेवला आहे टकाटकपैकी आणि इथं सगळं टकाटकपैकी सजावट चालू आहे सिनेमॅटिक पद्धतीचे. आणि चिंगळू महाराजांचं बाहेर काय चाललंय बघूया जरा इकडे तिकडं. हो शेट काय चाललंय कुठला घोडा आणलाय हो कुठं आणलाय जरा माहिती द्या की घोड्याबद्दल. हो 1 नाही 2 नाही घोडा नवीन दिसते म्हटलं ना बघायला लागलाय. मामाने नवीन खट्ट घोडा आणला आता सुट्टी नाही तड जाता सगळ्या गल्ली बोळाने मिळणार म्हणा गँग 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 गँग. कसा आहे घोडा कसा दिसतोय खेळतोय कसं बघ की जाऊ दे का माग जाऊ दे माग बरं पुढं ओढतो थांब गँग 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 गँग
तर चिंगळू बसला इथं खेळत घोड्या बरोबर आता टकाटक पैकी है नाही खट्ट. तर आवरावरी निम्मी अर्धी झाल्या. आता थोड्या वेळात बायका वगैरे येतील आणि मामा चिंगळूची बट कापतील थोड्या वेळात आणि परत नावे मामा पण येतील. असं काहीतरी वातावरण आहे सध्या बाहेर. कडकनाथ भडकनाथ पद्धतीचं वातावरण आहे. एकदम टकाटक खट्ट वातावरण आहे. पोर लागले तर गाड्या पळवा टकाटक. आणि विषय हार्ड आहे. थोड्या वेळात बायका वगैरे ते सगळे आवरावरी होईल आणि मामाला घेऊन लागलाय फिरायला. कसा बघा मामा लागला गाडी पळवायला. तबडाक तबडाक चल रे घोड्या तबडाक तबडाक. आणि इथं निकिताजी यांनी रांगोळी काढल्या. ह्याच्यावर काय करू नका काहीतरी शिव्या खायला लागतील परत. आणि पुन्हा एकदा तडकदार बडकदार. हो त्या रांगोळीचा फोटो ना शूटिंग काढलंय. फोटो बी काढतो लागलंच. बरं बरं चालतंय. वेगळा सेपरेट व्हिडिओ पाहिजे त्यांना आणि त्यासाठी फोटो सेशनचा कार्यक्रम करतो. जरा ह्याचा फोटो होते आपलं फोटो सगळं टकाटक करतो. तर सध्या टकाटक पैकी सगळी आवरावरी झाल्या. ही बघा खट्ट पैकी सगळं आवरावरी झाल्या. ड्रेस चिंगळ्या आणल्या ते ठेवला. तिथं भांडी आणि इथं काय काय XYZ इथं मिठाई वगैरे आणि इथं पण XYZ इथं चिंगळ्याची हत्ती आणि मेन मुद्दा राहिला दावायचा झुप फॉर्च्युनर. हा घोडीची अशी ताकद तबडाक तबडाक तबडाक. जाऊ दे पुढं सुट्टी नॉट. कसा आहे मामान आणलेला बलाढ्य घोड्यावर चिंगळ्या सवारी करायला लागला सध्या टकाटक पैकी. विषय हार्ड. या पुढे या 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 बुम 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 ब्रूम. आणि तिकडं निलेश भाई सिनेमॅटिक शॉट घ्यायला लागले. ते iPhone 17 Pro Max टकाटक फर्स्ट हेअरकट म्हणजे पहिला हेअरकट आहे चिंगळ्याचा. आज शाकाल होणार आपला चिंगळू महाराज. आणि सध्या तिकडं आली ती काका आली ती झेंडे काका आली तिकडं बसले जरा चर्चा करत विषय हार्ड करत. तर झाले आवरावरी सगळी झाले. आता थोड्या वेळात बायका वगैरे येतील. आणि निकिता यांचं आवरलंय मम्मीचं आवरलंय. चिंगळ्याचं आवरायचं राहिलंय. चिंगळ्याचं थोड्या वेळात आवरावरी आहे. निलेश भाई यांचं आवरलंयच. सकाळी 5:30 वाजता आवरून घरातून बाहेर पडलेला माणूस खट्ट टाकाटक बॉडी बिडी बघा कसा आहे. देखना बाण चेहरा कमबॅक लवकरच कमबॅक होणार भावानं. सुट्टी नॉट नाद करते काय टॉप पैसे बांडा. आणि अशी अशी काहीतरी अवस्था आहे चिंग्याची. विषय हार्ड. चड्डी फक्त घाला बाकी सगळं हायचं ठेवाय ना. आंघोळ केल्यानंतर घालायचं काय चालतंय. बसू बसू दे. मोकळं दिसतंय हो. एक टोपी आहे का बघा. हा द्याच्या वेळी कशाची. हा हा तर झालंय फायनली चिंगळू महाराज यांचं. विषय हार्ड. मामा ही केसनी धरायची नुसती ऍक्शन दे आणि परत कट कर. चालू जाईल कात्रविधान ठेवायचं. हे चालूच आहे. वरच्या वर धर रे. हा यो पानानं कापायची काय. पानानी केस केच झालं टकलू झाला चिंगळू. एवढा विषय झालाय मला वाटलं रडल. कार्यकर्ता रडना झालाय आमचा. निवांत कापून घ्यायला लागलाय केस जायच्या हात. आता इथलं सगळं आवरावरी झाल्या चिंग्याची सगळी टाकाटक पैकी. आणि चिंगळू बायाला बाहेर नेलंय. आणि ह्यो मामा ज्यानं टाकला गेला मला. आणि मी कसा दिसतोय मला टाकाला. केसा हलका हलका वाटत असेल आता. हे शाकाल शाकाल आमचा शाकाल. हे शाकाल. आणि लागला इकडे तिकडे पळाला आता. शाकाल झाला शाकाल. पोर लागली पळाली इकडे तिकडे बघायची टाकाटक पैकी. शाकाल इकडे इकडे. हो बघ हो बघ काय माझ्याकडं. हाय हाय पुढल्या चिमण्या बघायला लागला बघा. त्याची चिमण्या द्या हाक मारू दे जाणासनी भांड. तर चालतंय झालं अशा पद्धतीने सगळा इथला कार्यक्रम झाला. आता थोड्या वेळात बायका वगैरे येतील. बायका वगैरे आल्या नाही यायचं काय तर त्याचा सेटअप मांडायचा. सेटअप मांडून मग याला आंघोळ वगैरे घालायचा आहे. आंघोळ घातल्यावर नवीन कपडे घालायचे ते. कारण आता सगळी अंगावर द्या बारकी बारकी केस पडली ती. सो फायनली आता परिश्रमाने खडतर प्रवास करून आम्ही टकलू शेट झालोय म्हणावं. होय निलेश काय म्हणायचं आहे. शाकाल शाकालचं जीवन ज्या मामानं गोड बोलून नेलं साखऱ्या चारला आणि डायरेक्ट मला टकलं गेलं. जेव्हा मामा डायरेक्ट कात्री लावली मामाने. विषय हार्ड गेला. चला मामा चालतंय झाला.
चांगलं बसलं, रडलं ना अजिबात. अजिबात डोळ्यात ना अश्रूच्या धारा आहे, त्याला बरं वाटत असणार आहे गुर्र व्हायब्रेशन. तिथे किल्ली आहे का माझी? आता घुमतोय. आता कसा आहे? येस दादा, किल्ली आहे का बघ? किल्ली गाडीची आहे का हो त्यांच्या तिकडं आत बेडवर आहे का? आहे का? नाव काय तिचं? शिवांश. सोन्स. चला ओळख ठेवा. हा, रडू नका. तर झालंय सगळा विषय टकाटक बाई पार झाला. आता केस कापणीचा कार्यक्रम झाला. आता पुढचं काय? आता जेवायचं घालायला बायका आंघोळ घाला येणार आहे त्या तेव्हा कृष्णकडे बघा सुट्टी नॉट. कसाय बघा कसाय कष्ट करणारी आमची एकमेव कार्यकर्ता घरातली. लय कष्ट, अथक परिश्रम. बघ की बघल तेव्हा हातात काहीतरी असतं या. दादा गोडके झालता. तर चालतं इथला कार्यक्रम झाला. तर थोड्या वेळात बायका आल्यावर ना बघूया. अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम होईल चिंगळ्याचा. मागं बघतोय काकीचा आवाज आल्या. तर कार्यक्रम चालू झालाय अभ्यंग स्नानाचा. त्याने हाताने धरलाय पाठी एका. एकाला आंघोळ घाला की जण जाटायला लागली ती. माही दीदी माही दीदी मम्मी साबण दे ह्याच्यात आहे बघ. आंघोळ आंघोळ यो झाली आंघोळ शिवांशी. निकिता धर त्याला. तर चिंगळू शेट यांचा अभ्यंग स्नान चालू आहे सध्या आणि थोड्या वेळात अभ्यंग स्नान होईल कारण राडारीचा कार्यक्रम चालू झाला. आता दांगा होणार. इथनं पुढं नुसता शॉट. झालं बाळा झालं चड्डीवाली आंघोळ झाली. बसना झालाय तो. झाली चड्डीवाली आंघोळ झाली. यो हो. तर आंघोळ वगैरे घालून टकाटक पैकी झालंय. सिनेमॅटिक लुक धारण करून सध्या शिवांची आत बसलेली मामापाशी गेली. आता ववाहिनीचा कार्यक्रम होईल थोड्या वेळा तिथं टकाटक पैकी. तर घरातला सगळा वनवा टकाटकपैकी पार पडला आणि सध्या आम्ही देवाचं दर्शन घ्यायसाठी चिंगळू मी निलेशची बहीण सध्या आमची बायको माझी बायकोच की. तर सगळी आम्ही निघालो देवाचं दर्शन घ्यायला. सध्या चिंगळू महाराजांनी टोपी काढल्या. जरा टकलं तापवले जोरात ऊन आहे कडक एकदम. देवाचं मंदिर काय लांब नाही इथंच आहे बघा. या इथनं रस्त्यानं आत जायचं. आत गेले की मंदिर लागते. ब्रह्मनाथचं मंदिर आहे आमच्या देवाचं. बघा इथं पुढं आहे समोर दिसतंय का? बघा ती त्या घराच्या मागच्या बाजूला बघा ब्रह्मनाथचं मंदिर आहे. तिथं निघालो आम्ही आता दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया का हळूहळू. पोचलो हळूहळू जायचं वर म्हणावं. तर सध्या देवबाप्पापाशी आलोय.
देवबाप्पाला पाया पडायचे देवबाप्पा देवबाप्पापाशी आलो सध्या देवबाप्पाच्या पाया पडा चला चला देवबाप्पाच्या आवडा पाया पड. देवबाप्पाच्या पाया पडा चला शंभू करायचं कसं करायचं ब्रह्मनाथ नावानं चांगलं म्हणा हा देवा मला चांगली बुद्धी दे आता केश कापली तर म्हणा माझी चला निलेश भैया चला घ्या ना ब्रह्मनाथ नावानं चांग बरं चला चालायला होत नाही चला 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 की जावे तर देवदर्शन वगैरे करून आलो सगळं टाकाटकपैकी आवरावरी झालाय बायका वगैरे सगळे गेले तर सगळं मोकळं झालंय घर टाकाटकपैकी आणि चिंगळ महाराज सध्या झोपली ती त्यांना काय आज काय सोसून झालंय कारण लय ताप झाला आज कष्टमय जीवन झालं त्यांचं आजच्या दिवसाचं तर चालतंय सगळ्या टाकाटकपैकी कार्यक्रम पार पडलाय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय सी यू